नमस्कार मित्रांनो, अभ्यास मंडळात तुमचं स्वागत आहे. राज्यसेवेची तयारी आता जोमात आलेली आहे. 1 महिन्याभराचा कालखंड तुमच्याकडे असतोय. त्या कालखंडामध्ये नेमकं उत्तरलेखन कसं करतात? उत्तरलेखनामध्ये बहुतांश प्रमाणात चुका दिसतात किंवा उत्तरलेखन कसं करायचं हेच न उमगल्यामुळं नेमकं काय लिहून येतो हे कळत नाही. त्यामध्ये बहुतांश उत्तरलेखनामध्ये आता आमचं टार्गेट मॉड्यूलमध्ये साधारणतः बरेच विद्यार्थी उत्तरलेखन करतायत. त्यातून त्या चुका निर्देशनात येतात की नेमकं ते कशा पद्धतीने लिखाण करतायत किंवा बहुतांश विद्यार्थी त्या सगळ्या प्रक्रियेकरता ChatGPT असेल, Gemini असेल किंवा AI सारखे विविध टूल्स असतील ते वापरतात. उत्तरलेखनाच्या मर्यादा न लक्षात आल्यामुळे तो एक गोंधळ होऊ शकतो. त्याचं रीतसर जे विश्लेषण आहे ते मी अभ्यास मंडळ ॲपला उपलब्ध करून देईलच. नेमक्या कशा चुका होतात, काय लिहितायत, प्रश्न कुठे लिहायचा असतो की लिहायचाच नसतो, लिहत असताना तो किती लिहिला पाहिजेत, उत्तराचा किंवा प्रश्नाचा दोघांचाही रोख लक्षात न आल्यामुळे नेमका काय गोंधळ होऊ शकतो, विचारलं तुम्हाला काय, तुम्ही लिहिता काय, हे जर तुमच्या लक्षात नाही आलं तर कदाचित तुम्हाला हा पॅटर्न कळला नाही किंवा उत्तरलेखनाची जुजबी माहिती तुमच्याकडे नाही असं मला वाटतं. म्हणजे ते काय असतं, कुठल्याही टेस्ट सिरीजकडे तुम्ही जेव्हा पेपर लिहिता त्यावेळेस ते डिस्कस झालं पाहिजे की हे चुकते का चुकते, तर त्याचं उत्तर हे असे, त्याचं कारण हे असे. आता उदाहरणार्थ तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो, फरक स्पष्ट करा किंवा दोघांची तुलना करा. आता तुलनात्मक विश्लेषण तुमचं अपेक्षित असतं. फरक स्पष्ट करत असताना 2 ज्या भूमिका आहेत त्या मांडायच्या असतात. मग त्याच्याकरता उत्तरलेखनाच्या भूमिका बदलतात. उदाहरणार्थ उदाहरणासह स्पष्टीकरण द्या, असाही जर प्रश्न आला तुम्हाला, सह उदाहरण लिहा, विश्लेषण करा, क्रिटिकल अनालिसिस म्हणजे टीकात्मक परीक्षण करा, तर उत्तरलेखनाचे रोख बदलतात. आपल्या डोक्यामध्ये मी माझ्याकडच्या या टार्गेट मॉडेल्समधले बरेचसे उत्तर बघत असताना ते मला जाणवतं की हे उत्तरलेखन चुकतायत. म्हणजे तुम्हाला एकतर पॅटर्न कळला नाही किंवा उत्तरलेखन कळलं नाही हे त्यातून निश्चित समजतं. उत्तरलेखनाच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं असतं, प्रश्नांचा रोग काय आहे, विचारलं काय, म्हणजे उदाहरणार्थ प्रश्न विचारला हेच न समजणे त्याच्या एवढं दुर्दैव नाही. मी काहीही लिहून येतो, मार्क मिळत आहेत, ह्याचा एवढा वाईट परिणाम आयुष्यात कुठलाच नसू शकतो. साधारणतः प्रश्न कसे विचारतात, 10 मार्काचा एक प्रश्न आहे, 15 मार्काचा प्रश्न आहे. 15 आणि 10 मार्काच्या प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होतं, किती शब्दांमध्ये लिहायचं, मार्क कसे मिळतात. बऱ्याच वेळेस 15 मार्काच्या प्रश्नाला सुद्धा तितकेच शब्द लिहायचे आणि 10 मार्काच्या प्रश्नाला सुद्धा तितके शब्द लिहायचे. 150 शब्दांची मर्यादा तेवढेच पानं लिहायचे, 250 शब्दांची मर्यादा तेवढेच पानं लिहायचे. याला प्रॉब्लेम काय निर्माण झाला की ChatGPT वापरली. म्हणजे तुम्ही वापरताना ते सहज लक्षात येतं की तुम्ही काहीतरी कुठून तरी ती कॉपी करताय. कॉपी केल्यामुळे तुम्ही त्यातला मूळ गाभाच गमावलेला असतो. उदाहरणार्थ उत्तरलेखनाकरता महत्त्वाचा असतं तुमचा विचार, आणि तो विचार करत असताना जिवंत उदाहरणं नेमकं तुम्ही काय देतात. इतरांच्या उत्तरांमध्ये तुमच्या उत्तरामध्ये फरक यायला पाहिजे, सिमिलर माहिती एकत्र यायला नाही पाहिजे. ती जर येत असेल तर साधक बाधकतेने तुम्ही कुठून तरी ते उचललेलं दिसतं. हे सरळ सरळ अपेक्षित असतं. पण उत्तरलेखनामध्ये ती एक अपेक्षा असते, नेमका विचारलेला प्रश्न काय आहे, तुम्ही लिहिताय कसं, त्याची मांडणी किती आहे, खाडाखोड किती करताय, अक्षरं सरळ वाकडे तिरपे आडवे असे काढतायत का, गोंधळलेले शब्दप्रयोग असतात का, ह कळत नाही, ट कळत नाही, त कळत नाही असे शब्दप्रयोग जाणवतात का. मी इथे म्हणेल की व्याकरणिक दृष्टिकोनातून किंवा भाषेच्या ज्या भूमिका आहेत त्या जरी कमी केल्यात, ह्या पेपरला अपेक्षित नसतं, भाषा पेपरला अपेक्षित आहे, क्वालिफाईंग पेपरला अपेक्षित आहे, उकार वेलांट्या, पण मांडणी करत असताना ती व्यवस्थित असावी ही रास्त अपेक्षा असते. उत्तरलेखनामधली ही एक चूक आहे. उदाहरणार्थ उत्तरलेखनाला तुम्ही किती शब्दांपर्यंत लिहितात, तर बरेच विद्यार्थी तिथे शब्द मोजतात आणि ते मोजून आहेत एक सरासरी अंदाज अपेक्षित असतो, त्या अंदाजानुसार ते लिखाण केलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ 150 शब्दांचा प्रश्न आहे 10 मार्काचा करता, तर साधारणतः 2 पानं म्हणजे पाटपोट पानं जे म्हणतो तशा पद्धतीने ते लिखाण केलं पाहिजे. एका पानावर 70 ते 80 किंवा फार फार 75 शब्द गृहीत धरून चालावेत. मग 250 शब्दांकरता किती आहे, तर 3 फार फार 3.5 किंवा म्हणजे आपण 2 आणि 2 अधिक असं त्याचं 3.5 पानापर्यंत लिहिलं तर पुरेसं आहे. उत्तर 250 शब्दांचं असं गृहीत धरून चालावं. तुमच्यातले बरेच लोक उत्तराकरता शब्द मोजतात, 1 2 3 4, त्यात वेळ नका घालू, 7 मिनिटामध्ये प्रश्न डील करायचा असतो हे लक्षात घ्या. तुम्हाला 20 प्रश्न सोडवायचे आहेत 3 तासामध्ये, म्हणजे साधारणतः 10 प्रश्न आहेत 150 शब्दांचे आणि 10 प्रश्न आहेत 250 शब्दांचे. साधारणतः 4000 शब्दांचं लिखाण तुम्हाला करायचं आहे. 4 ते 4,500 शब्द तुम्हाला त्या 3 तासामध्ये लिहायचे. तेवढे मोजायकरताही तुम्ही एखादा तास घालू शकता हे मला असं वाटतं. त्यामुळं मोजण्याची प्रक्रिया नको, एक अंदाज असतो त्या अंदाजाप्रमाणे लिखाण केलं पाहिजे. उदाहरणार्थ अजून पुढच्या काही गोष्टी सांगेल मी. उत्तरलेखनामधले महत्त्वाचे कीवर्ड्स अधोरेखित करावे. उत्तरलेखन सरळ साधं धोपट पद्धतीने न लिहावं, प्रश्न समजून उमजून मग उत्तर करावं, तरच तर पॅटर्न समजला असं गृहीत धरून चालता येतं. स्पर्धा नाही असं नाही, स्पर्धा आहे.
असं त्या भ्रमात राहूच नका की स्पर्धाच नाही, मी एकटाच आहे आणि माझ्या आजूबाजूला कोणीच नाही. लोक तयारी करतात, हळूहळू लोक मिळतात आता, की लोकांनी त्या पद्धतीने तयारी केलेली आहे, कुठेतरी पेपर लिहिलेले आहेत, स्वतः ते आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत आहेत. याचा अर्थ असा नाही की मीच आहे आता आजूबाजूला कोणीच नाही, असं नाही. तुम्हाला राज्यात पहिलं यायचं अशा दृष्टिकोनातून तुमचा ॲटिट्यूड ठेवा, तशा पद्धतीने तुमचा अभ्यास ठेवा, तशा पद्धतीने उत्तर लेखन ठेवा, तर तुम्हाला ती नय्या पार होऊ शकते. नाहीतर पुढच्या 2-4 वर्षी इथंच थांबण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही तीच प्रक्रिया आहेत की मी हे केलं आणि ते केलं, या सरांकडे भेटलो आणि त्या सरांना भेटलो, सर हे म्हणले सर ते म्हणले. सर काहीच नसतात म्हणून, तुमच्याच डोक्यात नाही का ते भरलेली भूता असतात आणि ते तुम्ही इकडे तिकडे घेऊन हिंडता. त्यामुळे त्याच्यात बोंबलत फिरण्यापेक्षा थोडं थांबा, उत्तर लेखनावर काम करा. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, मला ते असं आहे का तुम्ही ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं, मला ते जमत नाही. जे आहे ते आहे. तर तशा पद्धतीने राहिल्यामुळे बऱ्याच वेळेस लोक दुरावतात. त्याचं कारण पण तसं आहे, म्हणजे पटत नाही, मला ती चोंबडीगिरी जमली नाही. तर ते आहे समजा. असो, तो व्यक्तिगत प्रश्न असतो. तर उत्तर लेखनं समजून घ्या. मी त्याच्या इन डिटेल्स अभ्यास मंडळ ॲपला मी तुम्हाला दाखवतो की उत्तरं कशी लिहायची असतात. तर तुम्ही अभ्यास मंडळावर ते फ्री सेशन असेलच. ही फक्त एक जुजबी माहिती होती. उत्तर लेखनं थोडीशी साधक बाधक पद्धतीने करा. अभ्यास मंडळावर मला ती बऱ्याच वेळेस तास दीड तासाचं लेक्चर असणार आहे. त्यामुळे त्या लेक्चरमध्ये सगळं समजून सांगतो की प्रश्न कसा लिहायचा. एका बाजूला प्रश्न आहे, प्रश्नातल्या मूळ गाभे काय आहेत, कसा प्रश्न विचारला, त्याचं नेमकं उत्तर काय असणार आहे, असं सगळं म्हणजे स्ट्रक्चरच तयार झालं की तुम्हाला लक्षात येतं की हे एवढंच करायचं आहे. एवढा सोपा साधा पॅटर्न असताना सुद्धा आमचे गोंधळ एवढे आहेत की मला लिहिता येत नाही. तर मला म्हणायचं आहे की हे सगळं आपण एका बाजूला ठेवूयात आणि उत्तर लेखन काय आहे समजून घेऊयात, पॅटर्न समजून घेऊयात. धन्यवाद.